हॅलो एव्हरीवन, माझं हे चिमुकलं बाळ झालेलं आहे 8 महिन्याचं आणि 8 महिन्यात हा काय काय करायला लागलेला आहे हे मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की याला आलेले आहे 2 दात, खालचे 2 दात आलेले आहेत आणि मला ते बघून खूप छान वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हा खूप छान रांगायला लागलेला आहे. गाडगी माझी रांगत नव्हती, ती डायरेक्ट चालायला लागली. तर हा रांगतो हे बघून मला खूप आनंद वाटते, खूप खुशी वाटते, पूर्ण घरभर रांगतो. तिसरी गोष्ट अशी की याला ना चेहरे ओळखायला यायला लागले आता, म्हणजे मला याचे पप्पाचे गार्गीचे असे घरातले चेहरे हा ओळखायला लागलेला आहे. अजून असं की हा मस्त बसायला लागलेला आहे, बिना सपोर्टचा बसतो, खूप छान बसतो आणि खूप छान वाटते असं बघून. ते असं मस्त बसतो हा गणपतीसारखा. तर हा बसायला लागला आहे बिना सपोर्टचा, कशाचाही सपोर्ट घेऊन उभा राहायला लागलेला आहे. सोफा असो, टी व्ही स्टँड असो की अजून काही असो, त्याला पकडून पकडून हा उभा राहतो. मेन म्हणजे असं की मी याला सॉलिडवरून सेमी सॉलिडवर आणलेलं आहे, म्हणजे एकदम प्युरी न देता थोडंसं घट्ट याला खायला देते. तर हा खातो पण, चपाती वगैरे पण खायला लागलेला आहे. चपाती म्हणजे पराठा वगैरे खायला लागलेला आहे. टी व्हीवर जर का याचं फेवरेट गाणं लागते तर हा कुठूनही कोणत्याही रूममधून येतो आणि ते गाणं बघतो आणि त्या गाण्यावर हातपाय पण हलवतो, म्हणजे नाचतो पण. हे पण त्याला कळायला लागलं की हे आपल्या आवडीचं गाणं आहे, म्हणजे गाणं त्याला समजायला लागलं आहे, व्हॉईस त्याला समजायला लागलेला आहे. आणि अजून असं की हा वेगवेगळे आवाज काढायला लागला आहे, खूप छान वाटते. आणि जो ऊ आवाज काढतो ते तर खूपच क्यूट आवाज वाटतो याचा. तर हे सर्व याचे बेसिक माइलस्टोन आहेत. बाकी तर खूप साऱ्या अशा गोष्टी चालूच असतात घरामध्ये, पण जे काही मी अनुभवते आहे, जे काही मला वेगळे वाटले या महिन्यामध्ये, ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत.